नगरला आता थोरात विरुद्ध खताळ निवडणूक खटला। अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वी विखे पाटील विरुद्ध गडाख खटला गाजला। अलीकडेच विखे पाटील विरुद्ध लंके असा खटला देखील झालेला आहे। आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यात निवडणूक खटला दाखल झाला आहे। आमदार अमोल खताळ यांनी उमेदवारी अर्जात सरकारी देणे असलेल्या थकबाकीची माहिती लपवल्याने त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी याचिका थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे केला आहे। आमदार अमोल खताळ हे नीलकमल नावाच्या फर्मचे भागीदार असून या फर्मवर व्यावसायिक कराची 25,000 रुपयांची थकबाकी व त्यावरील 26,000 रुपये व्याज आहे। ही माहिती त्यांनी दडवल्याचा आरोप सरकारी वेबसाईटवरती पुरावा देत थोरात यांनी केला। मात्र ही फर्म विसर्जित झाल्याने थोरात यांची याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज खताळ यांनी केला। यावरती न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली। तेथे थोरात यांच्या वतीने ताजे पुरावे सादर करण्यात आले। ते ग्राह्य धरून खताळ यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे। आता मूळ याचिकेवरती पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।